खरंच खूप चांगली चालू असणारी आणि खूप गाजलेली लोकांना तरीही म्हणजे इतक्या 2 वर्ष झाली तरीही इतकी आवडत होती मालिका. आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटलं असं अचानक बंद झाल्यामुळे. एक पूर्णत्व मिळालं नाही. सनई चौघडेमध्ये मी अहिल्या म्हणूनच आले आहे. कपडे घातले हे अहिल्याचे आणि दागिने घातले की आय एम अहिल्या असं होतं हल्ली. मला असं वाटतं की पारूमध्ये अहिल्याने खूप धमाके केलेत. तर इकडे धमाका नाही, पण मला असं वाटतं की एखादी समंजस अहिल्या बघायला मिळू शकते तुम्हाला चक्क. हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी मज्जाची नीलम. खरं तर मी आज सनई चौघडेच्या सेटवर आली, पण अहिल्या किर्लोस्करचं कमबॅक होतंय. कशी आहेस ताई? एकदम मजेत, मस्त आहे. कसं वाटतंय पुन्हा एकदा त्याच गेटअपमध्ये एकदा कमबॅक करून गेलं? हा गेटअप आता 2 वर्ष ते केल्यामुळे माझ्या इतक्या सवयीचा आहे. त्याच्यामुळे आज परत मेकअप करताना आणि हे कपडे आणि टिकली वगैरे लावताना मला खूपच मज्जा आली. Yes, पण असं होतं ना, की एका भूमिकेसोबत कनेक्शन होतं. तर आत्ता या जर असं विचारलं, अहिल्या किर्लोस्कर सोबत काय कनेक्शन झालंय? अर्थातच खूपच चांगलं कनेक्शन किंवा डीप कनेक्शन असं आपण म्हणता येईल. कारण 2 वर्ष आम्ही ते केलं आणि खूप गाजली मालिका. लोकांना अहिल्या हे कॅरेक्टर पण आवडलं. म्हणजे ती पूर्ण पॉझिटिव्ह आहे का, का पूर्ण निगेटिव्ह आहे असं नाहीये. पण ती ठाम व्यक्तिमत्व आहे. तिला तिची मतं आहेत, तिला तिचे प्रिन्सिपल्स आहेत. असं असणारं कॅरेक्टर खूप कमी मिळतं खरं तर असं करायला. आणि ते माझ्या पदरी पडलं आणि त्यामुळे मला असं वाटतं, की मी पुरेपूर जगले ते कॅरेक्टर आणि त्याच्यामुळे डेफिनेटली तो कनेक्ट आहे. तू आत्ताच म्हणाली, की ती मालिका इतकी गाजली. म्हणजे जेव्हा मालिका संपली हे सगळ्यांना कळालं, तेव्हा प्रेक्षक असे म्हणत होते, की संपवू नका, पुन्हा सुरू ठेवा. मला कारण जाणून घ्यायचं, की अचानक अशी का संपवली, की प्रेक्षक नाराज झालेत? अ, बरोबर आहे. खरंच खूप चांगली चालू असणारी आणि खूप गाजलेली लोकांना तरीही म्हणजे इतक्या 2 वर्ष झाली तरीही इतकी आवडत होती मालिका. पण ह्याचं कारण मी सांगू शकत नाही. कारण ते प्रोडक्शन हाऊस आणि चॅनल ह्यांनाच तुम्ही खरं तर विचारायला पाहिजे कारण. पण आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटलं असं अचानक बंद झाल्यामुळे. कारण इतकी काय आता 2 वर्ष आम्ही करत होतो आणि इतकं काय-काय बघितलंय, इतकं काय-काय केलं होतं त्या मालिकेतनं. त्याच्यामुळे आपल्याला पण असं होतं ना, की अरे, बंदच झाली. म्हणजे एक पूर्णत्व मिळालं नाही, असं आम्हाला पण वाटलं होतं त्यावेळेला. येस, पण आत्ता सनई चौघडेमध्ये काय कमबॅक घेऊन आली आणि काय नेमकं घडवणार आहे? सनई चौघडेमध्ये मी अहिल्या म्हणूनच आले आहे आणि त्यामुळे अहिल्या किर्लोस्कर आणि तिची कंपनी आणि ह्या साधारण ह्याच्यातच आहे मी आणि ते प्रॉडक्ट लॉन्च करतायत. सो मी त्यांना काय मदत करणार आहे किंवा करणार आहे, नाही करणार आहे, काय आहे. सो ह्या संदर्भातलं हे सगळं काम आहे किंवा एंट्री जी आहे माझी ती आहे. येस, पण पुन्हा एकदा त्याच भूमिकेसाठी विचारलं आलं, तेव्हा मनात धाकधूक होती, कारण की एका मालिकेत ऑलरेडी ती भूमिका प्रचंड गाजली होती आणि आता दुसऱ्या मालिकेत तीच भूमिका घेऊन ना थोडं चॅलेंजिंग होतं. अ, नाही खरं तर. चॅलेंजिंगपेक्षा ते सवयीचं आहे, असं मला वाटलं. फक्त एवढंच की हां, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. कारण पारूमध्ये ती अहिल्या होती आणि आता इथे त्यांची म्हणजे सनई चौघडेमधली त्यांची त्यांची आपापली कॅरेक्टर्स, आपापली स्ट्राँग कॅरेक्टर्स आहेतच. सो मला अहिल्या अहिल्याचं पण कॅरेक्टर घालवून नाही चालणार आणि इथे पण काही डिस्टर्ब करून नाही चालणार. सो खरं तर सोपं होतं मला काय म्हणतात ते सवयीनी आता अहिल्या आहे. म्हणजे कपडे घातले हे अहिल्याचे आणि दागिने घातले की आय एम अहिल्या असं होतं हल्ली. पण अहिल्याने घरी असताना आता मध्ये ब्रेक होता, तेव्हा मिस काय केलं अहिल्यामधलं? अ, लोकांना हे करणं काय म्हणतात ते इकडे-तिकडे कामं सांगणं. दिस इज फन पार्ट ऑफ इट. गंमत म्हणूनच आहे हे. अ, माहीत नाही तिचा कॉन्फिडन्स असं मला वाटतं, की अहिल्याकडे जो कॉन्फिडन्स होता, तो कॅरेक्टर म्हणून पण मी मिस करते. ते करताना आपल्याला पण येतो तो कॉन्फिडन्स. तो पण मला असं वाटतं, की हां यार अहिल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. सो ते मिस केलं आणि शूटिंग अर्थात. आता यात असलेली अहिल्या तशीच आहे? अहिल्या किर्लोस्करच आहे. त्यामुळे अहिल्या किर्लोस्करच आली आहे त्यांना भेटायला. सो पण आता त्या मालिकेत पारू होती, आता या मालिकेत शर्वरी आहे. सो शर्वरीच्या आयुष्यात काय करण्याचा प्लॅन आहे अहिल्याचा? काय माहिती मी अहिल्या तरी ती इम्प्रेस होणार आहे. कारण
इम्प्रेसिव्ह आहे शर्वरी ऑफकोर्स. आणि बघू, कारण पारूला अहिल्याने खूप काय म्हणतात ते टेकन फॉर ग्रांटेड घेतलं, किंवा अ, तिने ओळखलं नाही नीट पारूला, असं आपण म्हणूया, की ती किती हुशार होती किंवा ती किती चांगली मुलगी होती, की ती पुढे जाऊ शकते. हे हुशारीने अहिल्या तिथे कमी पडली. तर आता बघू शर्वरीच्या बाबतीत तिला तसं वाटतंय का, की ती पारूसारखी आहे का का काय. Yes, पण राजू सरांसोबत पुन्हा एकदा काम करायचं हे जेव्हा कळालं तेव्हा काय भावना होती? मला खूपच मस्त वाटलं आणि खूपच एक्साइट झाले मी, कारण आत्ता पण इथे आल्यावर अख्खी टीम सेम आहे. म्हणजे राजू सर पण आहेत, आमचे कॅमेरामॅन पण आहेत, सगळे पारूचेच आहेत. त्याच्यामुळे मला वाटतंय की मी पारूच्याच सेटवर आहे खरं तर. त्याच्यामुळे मला अजूनच नॉस्टॅल्जिक फील होतंय. Yes, पण आता ही अहिल्यादेवी काय सांगणार आहे प्रेक्षकांना, काय आता सनई चौघडेमध्ये धमाका करणार? अरे बापरे. मला असं वाटतं की पारूमध्ये अहिल्याने खूप धमाके केलेत, तर इकडे धमाका नाही, पण मला असं वाटतं की एखादी समंजस अहिल्या बघायला मिळू शकते तुम्हाला चक्क. त्याच्यामुळे बघत राहा सनई चौघडे. त्याच्यात येणार आहे अहिल्या. ती काय करणार आहे हे तुम्हाला स्क्रीनवरच बघावं लागेल. नक्कीच, पण आता ही एवढी समंजस झालेली अहिल्या प्रेक्षक बघून काय रिॲक्ट करतील हे खरं तर मी पाहण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही उत्सुक आहे तेवढी? ऍक्च्युली मी पण. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. आणि नक्की बघा सनई चौघडे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.